मी तुम्हाला जसं बोललो, फक्त कीड असेल का तर नाही, कोणतंही पीक घ्या, कांदा पिकाचं कीड व्यवस्थापन करत असताना तिथं करपा रोगाची पण समस्या असू शकते. तुम्ही जर मिरची पिकात गेले तर फुलकिड्यांचं व्यवस्थापन करत असताना तिथं कदाचित भुरी पण असू शकते. मग तुम्हाला एकाहून अधिक रसायन त्यामध्ये मिक्स करावं लागतं. मग ते मिक्स करत असताना काही नियम आहेत. आपलं जे काही रसायन आपण एकत्र करतोय तर त्यावर अभिक्रिया जास्तीत जास्त होणार नाही आणि प्रत्येक रसायनाला त्याचं काम करण्याची संधी किंवा योग्य वेळ मिळेल. आता याला पेस्टिसाइड कम्पॅटिबिलिटी म्हणतात. कम्पॅटिबिलिटीचा अर्थ काय की कोणतं केमिकल कोणत्या केमिकल मध्ये सुसंगत आहे. ते जर सुसंगत असेल तर निश्चितच ते तुम्हाला परिणामकारक राहील. ते जर सुसंगत नसेल तर कदाचित आपलं पेस्टिसाइड ज्यावेळेस आपण द्रावण बनवतो त्याच वेळेस खराब होईल. मग खराब होण्याचं पण प्रकार वेगवेगळे, दह्यासारखं बनतं कधी कधी कलर त्याचा व्यवस्थित येत नाही. उदाहरणार्थ कार्बनडायझिम मँकोझेब हे निळसर रंगाचं बुरशीनाशक आहे, पण त्यात विदाऊट कम्पॅटेबल वाला प्रोडक्ट एखादा मिक्स केला का निळा रंग येण्यात सोडून काळा रंग येतो किंवा तपकिरी रंग येतो. असं काही घडू शकतं. ही कम्पॅटेबिलिटी आपण चेक करणं गरजेचं आहे. कम्पॅटेबिलिटी टेस्ट करण्यासाठी शास्त्रीय भाषेमध्ये लिटमस टेस्ट म्हणतो. छोट्या स्वरूपात अगदी 1-2 लिटर मध्ये आपण पहिले एकत्र करून पाहिजे. ते जर सक्सेसफुल झालं, ते जर चांगलं एकत्र झालं, ढवळून चेक केलं तरच ते आपल्याला पूर्ण 1 लिटरचं 5 लिटरचं 10 लिटरचं जे काही प्रमाण बनवायचं ते आपल्याला बनवायचं. पण त्या 1 लिटर मध्ये आपल्याला ती टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि कम्पॅटेबिलिटी चांगली टिकावी यासाठी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिक्सिंगचा जो क्रम आहे तो मी इथं सांगणार आहे. तो क्रम तुम्ही बारकाईने लक्षात घ्या.